लहानपणी आईने बनवलेली खजूर चिंचेची चटणी अजूनही जिभेवरचा गोड तिखट स्वाद जिवंत ठेवते. कुरकुरीत समोश्याचं कवच तोडताच आतलं मसालेदार सारण आणि त्यावर गोड चटणीची धार जणू तिखट आयुष्यातला गोड स्पर्श. शाळेच्या पिकनिक पासून ते कॉलेजच्या कॅन्टीन पर्यंत समोश्यासोबतची ही चटणी म्हणजे कायमची साथ. कधी जास्त कधी कमी पण नेहमीच लागणारी आणि मनात घर करून राहणारी चटणी म्हणजे खजूर चिंचेची गोड चटणी. पण आज आपण ही चटणी बिना चिंच बिना खजूर भिजत न घालता बनवणार आहोत बरं का मंडळी. चला तर मग सुरुवात करूया. पण टेस्ट अगदी सेम असणार आहे. तर याच्यासाठी मी एक मोठा वाडगा गूळ गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलेला आहे. अर्धा तास भिजत ठेवायचा आहे गूळ विरघळेपर्यंत. त्याच्यामध्ये एका वाटीमध्ये 1 चमचाभर कॉर्नफ्लोअर घेऊन तेही मिक्स करून घ्यायचं आहे. आता गूळ विरघळलेला आहे. मी गॅसवर ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये कलौंजी अर्धा चमचा कॉर्नफ्लोअरचे बॅटर मी ओतलेला आहे. फूड कलर थोडासा किंचित घातलेला आहे. लाल तिखट, आमचूर पावडर, काळं मीठ घातलेलं आहे चवीनुसार. साधं मीठ आपलं टेस्टनुसार घातलेलं आहे. तर याला उकळी येऊ द्या. उकळी 5-7 मिनिटं उकळल्यानंतर अगदी घट्टसर तयार होऊन येते. तर आपण अर्जंट गडबडीच्या वेळेस अशी चटणी बनवू शकतो आणि सेम ह्याची खजूर चिंचे सारखी चटणी सारखी टेस्ट येते. तुम्ही एकदा करून नक्की पहा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की